नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती. असं वाटतं का तुम्हाला की माझा करंट जॉब आहे, पण मला असं वाटतं की मी अजून एक दोन साईड इन्कम काहीतरी सुरू करायला पाहिजेत, किंवा एखादा असं काहीतरी मला टाईम मिळतो माझ्या जॉबमधून आणि मला वाटतं की मी हे टाईम चांगल्या गोष्टीसाठी युटिलाइज केला पाहिजे, यामधून मी जास्त अजून इन्कम जनरेट करू शकेल. जर का असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी असे एक 5 तुम्हाला साईड इन्कमचे सोर्स सांगतो जे प्रॅक्टिकली तुम्ही सुरू करू शकता. बरं, यामध्ये मी काय काय सांगणार आहे की तुम्हाला सुरुवात कशी करायची ते सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये टाईम किती लागेल ते सांगणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला किती कष्ट घ्यावे लागू शकतात ते पण मी सांगणार आहे. असं नाही की नुसते हव्यातल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी मी सांगणार आहे. आणि त्यासोबतच मी एक शेवटी तुम्हाला प्रो टिप सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करण्यामध्ये अजून जास्त एक्सपर्ट होऊ शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली गोष्ट आहे फ्रीलान्सिंग. आता फ्रीलान्सिंगचं नाव तुम्ही बऱ्याचशा वेळा ऐकलं असेल. असतं हे काय त्यात आपण बघूया. फ्रीलान्सिंग म्हणजे काय असतं, बरेचसे प्लॅटफॉर्म असतात ज्याच्यावरती तुम्ही जाऊन एखादं तुमचं स्किल असेल ते स्किल तुम्ही तिथं विकू शकता, किंवा तुमची सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता आणि तुम्ही घर बसल्या हे काम करू शकता. आणि तुमचे क्लायंट जे असतील त्यांच्यासोबत तुम्ही हे काम करणार की बाबा मला व्हिडिओ एडिटिंग करायला जमतं, मला लिहायला जमतं चांगलं, मला एखादं ग्राफिक डिझायनिंग करायला जमतं, किंवा मला डिझायनिंग कोणतंही करायला जमतं, किंवा मी चांगलं कोडिंग करू शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला बरेचसे क्लायंट मिळतात जगभरामधून. मग त्यांच्यासाठी तुम्ही काम करणार तुमच्या घरी बसल्या. तुम्हाला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तुमच्या शेड्यूलनुसार, परत तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या पैसे तुम्ही डील करून आणि तुम्ही कॉन्व्हर्सेशन करून या सगळ्या गोष्टी करू शकता. बरं, आता फ्रीलान्सिंग काय असतं कळालं. आता याची सुरुवात कशी करायची. पहिली गोष्ट म्हणजे हे सुरुवात करण्यासाठी बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, जसं की अपवर्क झालं, परत फ्रीलान्सर झालं, त्यानंतर फायवर झालं. असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावरती तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करू शकता, ज्याच्यावरती तुम्ही एक चांगला तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा. म्हणजे काय करायचं की आता समजा तुम्ही सांगताय की मी चांगला व्हिडिओ एडिटर आहे, तर मग तुम्ही काही लोकांसाठी फ्रीमध्ये काम करायचं, किंवा जे ऑनलाईन व्हिडिओ असतील ते चांगली एडिट करून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचे आणि दाखवायचं की मी हे चांगल्या गोष्टी करू शकतो. हे सगळं पोर्टफोलिओ क्रिएट करून तुमच्या अकाउंटच्या प्रोफाईलवरती ठेवू शकता. आता हे झालं. आता तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला एफर्ट किती लागतील आणि यामधून तुम्ही किती एक्सपेक्ट करू शकता हे बघूया. आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही एफर्ट बघायचं झालं तर तुम्हाला ॲटलिस्ट 1 ते 3 महिने लागू शकतात, की बाबा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग जर का दाखवत आहे की मी चांगला एडिटर आहे, तर तुम्हाला 1 ते 3 महिने वेळ लागू शकतो. तुम्ही व्हिडिओ चांगले एडिट करायला, ते टूल्स शिकायला, स्ट्रॅटजी शिकायला, ट्रेंडिंग व्हिडिओच्या स्टाईल शिकायला, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तेवढा वेळ लागू शकतो. आणि जेव्हा तुम्ही लोकांसोबत काम करायला सुरू कराल तेव्हा थोडासा एक टाईम देऊन तुम्ही फ्रीमध्ये करून त्यांचे कामं करून मग शिकू शकता. मग ते झालं, तुमचा एक पोर्टफोलिओ तयार होतो 1 ते 3 महिन्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला क्लायंट मिळायला सुरू होऊ शकतात. बरं, आता ही झाली पहिली गोष्ट. मग आता तुम्ही म्हणाल की ह्याचं काय किती मिळू शकतं. मग आता हे डिपेंड करतं की तुमचे स्किल किती चांगले आहेत आणि तुमचा क्लायंट कुठं सिच्युएटेड आहे. जर का तुमचा फॉरेनमधला एखादा क्लायंट असेल तर तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात, कारण की डॉलरमधनं पैसा येतो. तर याच्यामध्ये तुम्ही मिनिमम 5,000 ते मॅक्सिमम 50,000 पर्यंत पैसे दर महिन्याला कमवू शकता. पण डिपेंड करतं की तुमचे स्किल किती चांगले आहेत आणि तुमचा क्लायंट कोणत्या कंट्रीमध्ये किंवा काय टाईपचं काम आहे. दुसरी गोष्ट जी माझी सगळ्यात फेवरेट आहे ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन डिव्हिडंड स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड. आता हे काय आहे की जेव्हा पण तुम्हाला असं वाटतं का की मी झोपलेलं असताना पैसे मला मिळायला पाहिजेत किंवा माझे पैसे वाढायला पाहिजेत, मी काहीच न करतात, तर ही गोष्ट ही आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं की जेव्हा तुम्ही असे काही स्टॉक्स घेताय ज्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड मिळू शकतो. म्हणजे डिव्हिडंड म्हणजे काय असतं की कंपनीचं जे प्रॉफिट अर्निंग असतं त्यातले 4 ते 6% पैसे तुम्हाला दर क्वार्टरली मिळतात. तर ह्या गोष्टी जर का तुम्ही डिव्हिडंडचे स्टॉक्स घेतले किंवा डिव्हिडंड पेईंग म्युच्युअल फंड खरेदी केले तर तुम्हाला मिळतं. तर आता ह्याची सुरुवात कशी करायची बघूया. सुरुवात करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. आता झिरोदा जो प्लॅटफॉर्म आहे, जो भारतातला सगळ्यात मोठा ब्रोकर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही झिरोदामध्ये जाऊन तुमचं डीमॅट अकाउंट काढू शकता. तेवढी एकच गरज. जर का तुमचं झिरोदावरती अकाउंट नसेल तर मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे तुम्ही क्लिक करून तुमचं एक डीमॅट अकाउंट क्रिएट करू शकता. एक 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. ते झालं की तुम्ही डीमॅट अकाउंट काढलं की तुम्ही लगेच स्टॉक्स खरेदी करू शकता आणि तुमचं दर क्वार्टरली अर्निंग व्हायला सुरुवात होते. बरं, तुम्ही म्हणाल की बाबा किती वेळ लागतो. अकाउंट काढून झालं की लगेच सुरू करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की किती पैसे मिळू शकतात. त्या पैसे मिळण्यासाठी ते डिपेंड करतं की तुम्ही किती स्टॉक्स घेतलेत, त्यासोबतच त्या स्टॉक्सच्या 4 ते 6% ॲन्युअल यील्ड तुम्हाला मिळतं. आता ते तुम्हाला दर क्वार्टरली म्हणजे दर 4 महिन्यानंतर तुमच्या अकाउंटवरती डिपॉझिट होतं. तर ही गोष्ट एक झाली. म्हणजे तुम्ही झोपेमध्ये पैसा कमवू शकता फक्त स्टॉक्स खरेदी केल्यानंतर. म्हणजे तुमच्या स्टॉक्सची तर प्राईस वाढतेच, त्यासोबतच तुम्हाला डिव्हिडंड पण मिळायला सुरुवात होतं. तर आता तिसरी गोष्ट ज्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता ऑनलाईन, ते म्हणजे एखादं यूट्यूब चॅनल तुम्ही क्रिएट करू शकता. आता जर का तुम्हाला असं वाटतंय की माझ्याकडे एखादं स्किल आहे किंवा असं एखादं नॉलेज आहे किंवा एखादी हॉबी आहे
जी मी लोकांसोबत शेअर करू शकतो, तर ही एक चांगली फील्ड तुमच्यासाठी असू शकते. तुम्ही तिथे शिकू शकता. जर का तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये चांगले, जसं की तुम्ही पर्सनल फायनान्समध्ये चांगले, तर तुम्ही शिकू शकता की ह्या गोष्टीमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, ह्या गोष्टी कशा करायच्या, त्या गोष्टी कशा करायच्या. तर तिथे तुम्ही चांगला ऑडियन्स बिल्ड करू शकता. त्यानंतर जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो, त्यामधून तुम्ही ॲड्समधून किंवा तुमचे एखाद्या स्पॉन्सरशिप असेल किंवा तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करून यामधून स्वतः तुम्ही पैसे कमवू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुरुवात कशी करायची, पहिले तर एक चॅनल सुरू करा. आणि चॅनल सुरू केल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ कन्सिस्टंटली अपलोड करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही काय करायचं की व्हिडिओचा चॅनल सुरू करण्याच्या आधीच एक 4-5 व्हिडिओ क्रिएट करून ठेवा. त्यानंतर मग ते कंटिन्युअसली अपलोड करत राहा आणि ते संपायच्या आधीच बाकीचे क्रिएट करून ठेवा. त्याच्यामुळे एक कन्सिस्टन्सी राहते. तुमच्या ऑडियन्सला वाटतं की याच्यावरती नवीन व्हिडिओ येत राहतात, मग ते पण एंगेज होतात आणि त्यानुसार तुमचे सबस्क्रायबर वाढायला सुरुवात होते. ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे यातून तुम्ही अर्निंग किती करू शकता. आता अर्निंग करण्यासाठी तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला लागतो. तर मॉनिटायझेशन होण्यासाठी तुम्हाला काहीतरी क्रायटेरिया आहेत यूट्यूबचे, किंवा तुमचे एवढे तास तुमचे पूर्ण झाले पाहिजे चॅनलवरती, एवढे सबस्क्रायबर झाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला ॲटलिस्ट 6 महिने ते 1 वर्षाचा टाईम लागतो. डिपेंड करतं की तुमचं स्किल्स कसे आहे, तुमचं व्हिडिओचं कंटेंट कसं आहे, तर एवढा टाईम मिनिमम लागतो आणि त्यातून तुम्ही अर्निंग सुरू करू शकता. ठीक आहे. पण तुम्ही म्हणाल की अर्निंग किती होतं, मग आता हे डिपेंड करतं. एक 5,000 ते 50,000पर्यंत तुम्ही दर महिन्याला कमवू शकता. डिपेंड करतं की तुमचे व्हिडिओ किती चांगले चालत आहेत, तुमच्या व्हिडिओला किती रिॲक्शन मिळतात, किती व्ह्यू मिळतात, त्यानुसार हे डिपेंड करतं. चौथा एक तुम्हाला जर का पार्ट टाईम इन्कम सुरू करायचं असेल, तो आहे की प्रिंट ऑन डिमांड मर्चंडाईज. आता हे काय असतं की तुम्ही घरी बसल्या काही गोष्टी विकू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी आणायची पण गरज नाही. असे काही प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती तुम्ही फक्त तुमचं डिझाईन क्रिएट करायचं आणि त्या प्लॅटफॉर्म स्वतः ते प्रोडक्ट प्रिंट करतात आणि ते कस्टमरला डिलिव्हर करतात. नंतर काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व पण करतात. तुम्हाला फक्त त्याचे डिझाईन क्रिएट करणं हे गरजेचं असतं. तर ते प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही काय काय विकू शकता. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे प्रिंटेड टी-शर्ट असतील किंवा प्रिंटेड मग्स असतील किंवा काहीतरी मर्चंडाईज असतील, तुमच्या मोबाईलचे केस असतील, म्हणजे मोबाईलचे बॅक कवर वगैरे, परत एखाद्या किचन्स असतील, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही विकू शकता. आता ह्याची सुरुवात कशी करायची. एक तर 3 प्लॅटफॉर्म मला माहिती आहेत. एक आहे प्रिंटरो, दुसरा आहे रेडबबल आणि तिसरा आहे की टीस्प्रिंग. ह्या 3 प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमचं अकाउंट काढू शकता. तिथे तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही क्रिएट करू शकता, म्हणजे स्टोअर क्रिएट करू शकता, ज्याच्यावरती तुम्ही तुमचे डिझाईन अपलोड करायचे. आता हे डिझाईन क्रिएट करण्यासाठी तुम्ही एक सॉफ्टवेअर आणि फ्रीमधले सॉफ्टवेअर यूज करू शकता, जसं की कॅनवा झालं, परत प्रोक्रिएट झालं. ह्याच्यावर तुम्ही डिझाईन क्रिएट करायचे आणि तुम्ही तिथं अपलोड करायचे, एक स्टोअर क्रिएट करायचं. त्याच्यावरून तुम्ही डिझाईन एकदा अपलोड केले की एक तुमचं स्टोअर सेटअप झालं. आता म्हणाल की यामध्ये एफर्ट किती लागतात आणि किती अर्निंग होऊ शकतं. आता एफर्टचं जर का बघायचं झालं, तुम्हाला 1 ते 2 महिने लागू शकतात तुमचं पूर्ण स्टोअर सेटअप करायला, डिझाईन सेटअप करायला. आणि त्यानंतर तुम्ही आता यातून अर्निंग किती करू शकता, तर हे डिपेंड करतं की ॲटलिस्ट 3,000 ते 30,000पर्यंत तुम्ही अर्निंग करू शकता. मग आता या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात की तुमचं सेल किती होतो आहे. मग जर का सेल वाढवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे असे रिलेव्हंट टॉपिक यूज करू शकता जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत, किंवा बा एखादी मीम जास्त चालू आहे त्याच्यावर तुम्ही डिझाईन बनवू शकता. परत एखादं पॉपस्टार असेल, सिंगर असेल, सध्या इंडियामध्ये आला आहे किंवा जो सध्या फेमस झाला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही डिझाईन्स क्रिएट करू शकता. किंवा एखादा काहीतरी ट्रेंड चालू आहे त्याबद्दल बनवू शकता. अशा सगळ्या गोष्टी करून तुमची जास्त सेल तुम्ही वाढवू शकता. मग त्यासाठी काय करायचं, तर असं सोशल मीडियावरती प्रमोशन करावं लागतं तुम्हाला. मग त्या गोष्टी चांगल्या चालू होतात आणि त्यातून तुम्ही जास्त अर्निंग करू शकता. आता 5वा एक ऑप्शन आहे ज्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता, तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट्स. आता ते काय असतं की समजा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये खूप एक्सपर्ट आहे, म्हणजे जर का तुम्ही कोडिंगमध्ये एक्सपर्ट आहे किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये एक्सपर्ट आहे किंवा तुमचं कोणतंही स्किल असेल, तुमचं एक्सेलमध्ये तुम्ही चांगला आहेत किंवा तुम्ही पब्लिक स्पीकिंगमध्ये चांगला आहेत, ह्या गोष्टींचे तुम्ही कोर्सेस बनवू शकता. आणि ते कोर्सेस तुम्ही ऑनलाईन विकू शकता, जिथे तुम्ही ऑलरेडी सगळं रेकॉर्ड करणार आणि ते रेकॉर्डेड सेशन तुम्ही विकणार. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ई बुक क्रिएट करू शकता, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लिहिणार की बाबा हे सगळ्या गोष्टी तुम्ही कशा करू शकता आणि ते पुस्तकं तुम्ही ऑनलाईन विकणार. तर आता हे सगळ्याची तुम्ही सुरुवात कशी करू शकता, तर बरेचसे प्लॅटफॉर्म आहे, जसं की गमरोड झालं, परत स्किलशेअर झालं, परत एक टीचेबल म्हणून एक आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे हे प्लॅटफॉर्मवरती सगळे तुमचे स्किल्स विकू शकता, म्हणजे किंवा तुमचे कोर्सेस डिजिटल प्रोडक्ट्स तुम्ही ते विकू शकता. जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा असं काही गरजेचं नाही की 5 तासाचं रेकॉर्डिंग केलं आणि ते विकलं. तुम्ही सुरुवात छोटी करू शकता. तुम्ही एका तासाचा व्हिडिओ शूट केला आणि त्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या, किंवा 30-40 पानाचं तुम्ही पुस्तक लिहिलं आणि ते तुम्ही विकलं. अशी छोटी सुरुवात करून नंतर मग ग्रो करत जाऊ शकता. तर आता तुम्ही म्हणाल की यामध्ये एफर्ट किती लागतात आणि अर्निंग किती होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये एफर्ट लागू शकतात. तुम्हाला डिपेंड करतं तुम्हाला किती टाईम आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. जर का टाईम असेल तर तुम्ही 1 ते 3 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी शिकू शकता आणि एक पुस्तक लिहू शकता किंवा एखादा कोर्स लिहू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की यातून अर्निंग किती होऊ शकतं. आता अर्निंग ह्यामध्ये सगळ्यात जास्त होऊ शकतं, कारण की एखादा कोर्स तुम्ही जर का जास्तीत जास्त महाग विकला असेल, त्यामध्ये तेवढी जास्त स्किल्स पण असतील जे लोक मागतायत,
त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात. मग ते डिपेंड करतं 10,000 पासून 1,00,000 पर्यंत दर महिन्याला तुम्ही कमवू शकता. पण अगेन हे डिपेंड करतं की तुम्ही किती चांगलं मार्केटिंग करताय त्या गोष्टींचं आणि किती सोशल मीडियावरती त्याचं प्रमोशन करताय. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सवरती ह्या गोष्टी डिसाईड होतात. बरं, आता जे मी म्हणलं होतं की तुम्हाला एक प्रो टिप सांगेन मी या व्हिडिओमध्ये, ते म्हणजे काय आहे की जेव्हा पण तुम्ही एखादा साईड बिझनेस चालू करणार असाल किंवा साईड इन्कम सुरू करणार असाल, त्यावेळेस तुम्ही 2 साईड इन्कम एकत्र मर्ज करू शकता. म्हणजे समजा तुम्ही यूट्यूबचा चॅनल काढला, त्याच्यावरती तुम्ही तुमचे मर्चंडाईज विकू शकता, किंवा तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल काढला त्याच्यावरती तुम्ही तुमचे ई बुक किंवा तुमचे प्रोडक्टचे जे असतील डिजिटल प्रोडक्ट ते तिथं सेल करू शकता, त्यामुळे त्याची ग्रोथ अजून जास्त होऊ शकते. तर होपफुली तुम्हाला या व्हिडिओवरून कळालं असेल की तुम्ही घर बसल्या प्रॅक्टिकल ह्या टिप यूज करून कसे तुमचे साईड इन्कम सुरू करू शकता. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रॅक्टिकल टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मित्रांनाही या गोष्टी कळायला पाहिजेत तर ह्या गोष्टी त्यांच्यासोबतही नक्की शेअर करा. आणि जर का तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणती यातली आयडिया सगळ्यात जास्त आवडली तेही मला सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.